नमस्कार, शुभ संध्याकाळ. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी जगभर साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश असा असतो की पर्यावरणाचं महत्त्व आणि संरक्षण कसं करावं याविषयी जागरूकता निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये लेखक व माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे महासागर समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी या ठिकाणी रविराज गंधे यांचं स्वागत करते. आज ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये वाचन चळवळ अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी झटणारे प्रदीप पाटील उपस्थित आहेत. मी प्रदीप पाटील यांना विनंती करते की आपण या ठिकाणी रविराज गंधे यांचं स्वागत करावं. रविराज गंधे यांनी जवळपास 30 वर्ष दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी विविध विषयांवरती कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवरती राबवलेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर अमृतवेल हा जो त्यांचा कार्यक्रम आहे की जो साहित्यविषयक कार्यक्रम होता, ज्यामधून पुस्तकांचा अतिशय सुंदर परिचय करून दिला जायचा. त्याचबरोबर पर्यावरण विषयक एक मुलाखत मालिका देखील त्यांनी अस्मिता वाहिनीवरून सादर केलेली होती. असे काही चांगले महत्त्वपूर्ण सामाजिक जाणीवा अधिक दृढ करणारे कार्यक्रम रविराज गंधे यांनी दूरदर्शनवरून राबवलेले आहेत. गंधे सरांबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे जवळपास 150 माहितीपट आणि वृत्तपटांची निर्मिती त्यांनी आत्तापर्यंत केलेली आहे. वेद पर्यावरणाचा, माध्यम रंग, माध्यम यात्रेतील माणसं अशी काही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. आणि आज ते ज्या विषयावर बोलणार आहेत, महासागर समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख या शीर्षकाचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. स्वतः रविराज गंधे यांनी ते पुस्तक संपादित केलेलं आहे. या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी लेखक व माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. ग्रंथालीच्या प्रतिभांगण या साहित्यविषयक दालनामध्ये आज कार्यक्रम करताना मला खरंच मनापासून खूप आनंद होतो आहे. कारण 6-7 वर्षापूर्वी जेव्हा याचं काम चालू होतं त्यावेळेला मी 1-2 सुदेशबरोबर इथं आलो होतं आणि आज इतकं सुंदर सुसज्ज आणखी दृष्ट लागेल असं हे दालन उभं राहिलेलं आहे. याबद्दल सर्वप्रथम मी सुदेश इंगलाजपूरकर, अरुण जोशी सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दिवसेंदिवस साहित्यिक सांस्कृतिक वातावरण हे झपाट्यानं लुप्त व्हायला लागलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याचबरोबर 8 जून हा जागतिक महासागर दिन म्हणून आपण साजरा करतो. या दोन्ही दिनांच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालीनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ग्रंथालीच्या पर्यावरणविषयक अनेक कार्यक्रमांशी मी पहिल्यापासूनच जोडला गेलेलो आहे. रुची हे जे मासिक ग्रंथालीचं निघतं त्याच्या पर्यावरण विषयक विशेषांकांचं मी संपादनही केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या पर्यावरणविषयक विद्यार्थ्यांच्या, शालेय विद्यार्थ्यांच्या एकांकिका घेतल्या जातात दरवर्षी, त्याचं परीक्षक म्हणूनही मी काम पाहत आलेलो आहे. गेल्या डिसेंबरमध्ये महासागर समुद्र विज्ञानाची परिपूर्ण ओळख या नावाचं पुस्तक माझं प्रकाशित झालं. हे नवचैतन्य प्रकाशनने प्रकाशित केलेलं होतं आणि मी आणि डॉक्टर नंदिनी देशमुख यांनी हे संपादित केलेले आहे. या पुस्तकामध्ये जवळपास 16 पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक, ओशिओनोग्राफी या विषयातले एक्सपर्ट्स यांनी वेगवेगळ्या विषयावरचे लेख लिहिलेले आहेत. यामध्ये समुद्रशास्त्र आहे, भौतिक समुद्रशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवविज्ञान आहे, त्यानंतर माणूस आणि समुद्र यांचा आंतरिक संबंध काय, असे वेगवेगळे त्याचे पैलू ह्या सर्व लोकांनी आपापल्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखांमध्ये सहज, साध्या, सोप्या शैलीमध्ये उलगडून सांगितलेले आहेत.
आणि माझ्या माहितीप्रमाणे मराठीमधलं समुद्रविज्ञान या विषयावरचं हे बहुधा पहिलं पुस्तक असावं असं वाटतं. शालेय अभ्यासक्रमामध्ये सागरशास्त्राचा समावेश असतो, पण एक्सक्लुझिव्हली समुद्रावर सागरावर हे पुस्तक पहिलंच असावं. पर्यावरणविषयक जसं आता अश्विनीने सांगितलं की वेद पर्यावरणाचा हे माझं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं, त्यामुळे वारंवार मला असं जाणवायचं की समुद्र हा इतका महत्त्वाची आपल्या आयुष्यातली गोष्ट आहे आणि पृथ्वीवरची नैसर्गिक संपदा आहे, त्याविषयी मात्र फारसं लिखाण येत नाही. आणि म्हणून मग हे पुस्तक यावं अशी माझी इच्छा होती आणि त्या दृष्टीने मी सर्वांशी संपर्क साधला आणि ते पुस्तक गेल्या वर्षी आकाराला आलं. आता समुद्राचा अभ्यास का करायचा, या पुस्तकाच्या पाठीमागला मूळ हेतू असा आहे की समुद्र साक्षरता समाजामध्ये निर्माण व्हावी. समुद्राचं आणि आपलं खूप आंतरिक असं जुनं आदिम नातं आहे. म्हणजे समुद्रावर गेल्यानंतर आनंद झाला नाही असा माणूस विरळा, असं सापडणार नाही. त्यामुळं समुद्रावर जाणं, समुद्राच्या लाटांचं नर्तन पाहणं, समुद्रावरचा भन्नाट वारा उरात भरून घेणं, समुद्राची गाज ऐकत शांतपणे पडून राहणं, जलक्रीडा करणं, ओल्या वाळूमध्ये शंख शिंपले वेचत फिरत राहणं, हा एक अवर्णनीय असा आनंद आहे माणसाच्या जीवनातला. आणि त्यामुळं त्याचं माणसाचं आणि समुद्राचं एक खूप वेगळं असं नातं आहे. इव्हन लेखक आणि कलावंत यांच्या विश्वामध्ये देखील एक याचं आढळ स्थान आहे. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, अशासारख्या, किंवा सागरा प्राण तळमळला सावरकरांनी म्हटलेलं होतं, किंवा हिंदी गाणी तर खूपच आहेत. तर त्यामुळं एक प्रतिभावान कवी, साहित्यिक, कलावंत यांचा देखील एक ते वेगळा धागा समुद्राशी जोडलेला आहे. तर त्यामुळं समुद्राचा अभ्यास करणं हे केवळ बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण जायचं, चौपाटीवर भेळ खायची, फिरायचं. तर समुद्राच्या आत काय आहे याचा कधी फारसा कोणी विचार करत नाही. कारण आपण किनाऱ्यावरनं समुद्राचं दर्शन घेतो, तर समुद्राच्या पोटामध्ये काय दडलं आहे, तर समुद्राच्या पोटामध्ये एक अतिशय विशाल, नयनरम्य, आश्चर्यजनक, रोमांचकारी अशी मोठी जीवसृष्टी वसलेली आहे. आणि त्याविषयी सर्वसाधारणपणे फारसे कोणाला माहिती नसते. निसर्गाचा चमत्कार एवढा मोठा आहे की संपूर्ण जे आर्किटेक्चर आहे समुद्रामधलं ते सेल्फ मेड आहे. समुद्रामध्ये काय आहे, समुद्रामध्ये प्राणी आहेत, पक्षी आहेत, जलचर आहेत, वनस्पती आहेत, जंगल आहेत, दऱ्या आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत, खनिजं आहेत, प्रवाळ आहेत, अंतर्गत प्रवाह आहेत. असा प्रचंड मोठा खजिना त्यामध्ये दडलेला आहे. आणि ह्या खजिन्याचा शोधबोध घेता घेता माणूस थकून गेलेला आहे. आज जर पाहिलं तर आपल्याला ज्ञान असलेला समुद्र हा फक्त 5% आहे. 95% समुद्राची अजून आपल्याला माहिती व्हायची आहे. हा याचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग असा की समुद्राचं आणि आपलं नातं हे एका श्वासाचं आहे. त्याचं कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो तो झाडांपासून मिळतो आपल्याला. तर काही प्रमाणात ते खरं आहे, 15-20% झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, काही विशिष्ट जातीच्या झाडांपासून. पण झाडं हे मुख्यतः कार्बन शोषण्याचं काम करतात आणि हवा स्वच्छ करतात. आपल्या हवेमध्ये जो ऑक्सिजन येतो तो जवळजवळ 70%हून अधिक ऑक्सिजन हा समुद्रातून येतो. समुद्रामधले जे प्लवक आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये प्लँक्टन आणि फायटोप्लँक्टन म्हणतात, सूक्ष्म जीव असतात, म्हणजे मायक्रोस्कोप खाली दिसतात ते. ह्या जीवांच्या प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया होते त्याच्यातून त्यांच्या वरच्या समुद्र थरावर प्रचंड ऑक्सिजनचा लेअर सातत्यानं शेकडो कोटी वर्षापासून हा तयार होतो आहे आणि तो वाहत वाहत जमिनीवर येतो. त्यामुळं समुद्र हे ऑक्सिजनचं भांडार आहे, तो आपला श्वास आहे. समुद्राचं तापमान बिघडलं, समुद्र प्रदूषित झाला तर ऑक्सिजनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा एक दृष्टीने
आपला श्वास आहे असं म्हटलं तरी चालेल. दुसरं एक महत्त्वाचं कारण, जी आपली आंतरिक नाळ आहे, 300-400 कोटी वर्षापूर्वी पहिला जीवाणू हा समुद्रात जन्मला. मग जीवसृष्टीचा पाळणा हा समुद्रात हलला. त्या जीवाणूपासून मग जलचर, उभयचर वगैरे वेगवेगळे आपण पाहतो सगळे प्राणी, मासे, सरपटणारे, पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे, जमीन आणि पाण्यात राहणारे, आणि मग तो सगळा प्रवास जर तुम्ही जीवशास्त्राची पुस्तकं वाचली असेल तर लक्षात येईल. त्यामुळं समुद्र हा आपला आद्य पिता आहे. तिथं आपला जन्म झालेला आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा समुद्र पाहतो त्यावेळेला आपल्याला उचंबळून येतं. त्याचं हे एक कारण असावं असं मला वाटतं. तर असा हा समुद्र आता प्रचंड प्रकारचं प्रदूषण, त्या जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर, आणखीन एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने मासेमारी चालते, प्लास्टिकचा कचरा टाकला जातो, त्यामुळं प्रदूषित व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं आज असं आपल्याला वर्णन करता येईल की सावरकरांनी एकेकाळी स्वातंत्र्य मिळावं यासाठी सागरा प्राण तळमळला अशी हाक घातली होती. मला माझ्या मातृभूमीला नाही, पण आज स्वतः सागराचाच जीव तळमळायला लागला आहे, अशी वाईट परिस्थिती आहे. आणि तो तळमळून खरंच जर लयाला जायला लागला तर मात्र मानवजातीवर मोठं संकट कोसळेल असं वाटतं. तर अशासाठी आपण हा समुद्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता हे जे पुस्तक आहे हे बेसिकली सोप्या भाषेमध्ये शास्त्रीय पद्धतीने लिहिलेलं आहे, पण मी काही पर्यावरण तज्ज्ञ नाही किंवा समीक्षकही नाही. ढोबळमानानं यातले काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी आजच्या कार्यक्रमामध्ये किंवा माझ्या व्याख्यानामध्ये सांगणार आहे. कारण यातलं सविस्तर, रंजक, आणखीन खूप खोलवर डिटेल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर ते पुस्तकं तुम्हाला वाचायला हवी. त्यामुळं यातलं जे काय महत्त्वाचं आहे त्याचा बर्ड आय व्ह्यू ज्याला म्हणतात, फेस ऑफ, अशा पद्धतीने मी थोडासा आढावा यामध्ये मी घ्यायला मला आवडेल. तर मला वाटतं आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. पुस्तकाचं शीर्षक आहे महासागर, समुद्र विज्ञानाची परिपूर्ण ओळख. समुद्र हे विज्ञानच आहे आणि त्याचा अभ्यास करायला हवा, तो डोळसपणे करायला हवा, म्हणून हे टायटल दिलेलं आहे. या पुस्तकाची संकल्पना माझीच आहे, संपादन मी आणि नंदिनी देशमुख यांनी केलेलं आहे. आता व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल, किंवा समुद्राचा जन्म कसा झाला, महासागर कसा जन्मला? तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा जन्म हा सूर्याच्या एका गोलापासून विलग होऊन झाला. एक तुकडा मोठा गोळा सूर्याचा फिरता फिरता सूर्यापासून विलग झाला आणि अनेक लाखो शेकडो वर्ष तो गॅलेक्सीमध्ये फिरत होता. आणि असा तो कोट्यावधी वर्ष फिरणारा गोळा, त्या गोळ्यामध्ये अतिशय तप्त असे वायू होते, शिलारस होता, प्रचंड प्रकारचे स्फोट होते, ज्वालामुखी होते, आणि तिथे ते सारखे त्याचं वातावरण अतिशय तप्त होतं. असा रसरसता गोळा जसा असतो तसा पद्धतीचा तो पृथ्वी होती सुरुवातीला. आणि कोट्यावधी वर्षानंतर हळूहळू तिचं तापमान कमी व्हायला लागलं. जसं जसं तापमान कमी व्हायला लागलं तसं तसं त्या संपूर्ण उष्णतेच्या गोळ्यातून ज्या पद्धतीची वाफ निघायला लागली, उष्ण वायू निघत होते, त्यांचं ढगांमध्ये रूपांतर झालं. आणखीन वर्षा सुरू झाली, मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला. आता तुम्ही म्हणाल की वाफ आली, आणखीन ढग झाले आणि पाऊस पडला, तर हा महासागर एवढा कुठं आला? तर ही प्रक्रिया लाखो वर्ष कंटिन्युअस चालत होती. पृथ्वीवर लाखो वर्ष, कोट्यावधी वर्ष फक्त पाऊसच पडत होता. आणि तो पडता पडता पृथ्वीच्या बेसिनमध्ये, पात्रामध्ये सगळं पाणी साचत गेलं. त्यावेळेला तो एकच संपूर्ण समुद्र होता. त्याला टेथिसचा समुद्र असं म्हणून ओळखलं जायचं. मधला भाग फक्त भूभाग हा कायम होता, बाकी चारी बाजूला समुद्र होता. आणि मग कालांतरानं भूगर्भाच्या हालचाली होऊन, ज्याला टेक्टॉनिक प्लेट्सचं चलनवलन म्हणतात, तर त्यामुळं आंतरिक भूपट्टे सरकले. आणि ते म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ लॅक्स ऑफ इयर हे असं सांगतो आहे मी. आणि ते झाल्यानंतर हळूहळू वेगवेगळे खंड निर्माण झाले.
आणि त्या खंडांच्या अवतीभोवती समुद्राचं पाणी पसरायला सुरुवात झालं. शास्त्रज्ञांनी आधी जे अभ्यास केला त्याच्याप्रमाणे आपला भारत हा विषुववृत्ताच्या खाली होता. तो कोट्यावधी वर्षानंतर सरकत विषुववृत्ताच्या वर आला. आफ्रिका खंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया असे वेगवेगळे झाले. आपण जर आता विषुववृत्ताच्या खाली असतो तर तिकडे आपल्याला हिमयुगच असतं. तर आपलं नशीब भारताचं चांगलं की समशीतोष्ण हवामान मिळण्यासाठी तो विषुववृत्ताच्या पट्ट्यावर येऊन स्थिरावला. त्यामुळे भारताला मिळालेलं मोठं नैसर्गिक वरदान आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. अदरवाईज परिस्थिती ही बिकटसुद्धा असण्यास शक्यता आहे. भविष्यकाळामध्ये पुन्हा बॅक स्क्वेअर वन होण्याची पण शक्यता आहे. तर असा हा तो समुद्राचा ढोबळमानानं त्याचा जन्म झालेला आहे. सगळ्यात मोठा महासागर, 5-6 महासागर जे आहेत त्यातला पॅसिफिक आहे. पॅसिफिक महासागर हा 166 दशलक्ष चौरस किलोमीटर असं याचं क्षेत्रफळ आहे. आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशांना, प्रत्येक महासागराला वेगवेगळे देश लागून आहेत. हे विघटन झाल्यानंतर बहुतेक सगळ्या देशांना समुद्रकिनारे आहेत. फार कमी देशांना समुद्रकिनारे नाही असं नाही आहे. तर हा मॅगेलन ज्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, फर्डिनांड मॅगेलन किंवा मॅजेलन असं म्हणतात, त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा करताना त्यांनी ह्या समुद्राचा शोध लावला. तो पोर्तुगीज शास्त्रज्ञ होता आणि त्यांनी हा समुद्र पाहिला. तो संपूर्ण निळाशार शांत असा वाटला. त्यामुळं त्यांनी पोर्तुगीजमध्ये मार पॅसिफिको असं म्हटलं आणि त्याच्यावरून त्याचं पॅसिफिक महासागर असं नाव ते पुढं आलं. पॅसिफिक महासागरामध्ये संपूर्ण जगामधली सगळ्यात श्रीमंत अशी जैवविविधता पॅसिफिक महासागरामध्ये आहे. म्हणजे कोरल्स म्हणा, मासे म्हणा, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, खनिज हे प्रचंड मोठ्या प्रमाणात पॅसिफिक महासागरामध्ये सापडतात. आणि निळशार पाणी आहे, हे याचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरा आहे हा अटलांटिक महासागर, 87 दशलक्ष चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. तर अटलांटिक महासागर हा देखील तेवढाच जैवविविधतेने समृद्ध आहे. याचं पाणी मात्र पॅसिफिक इतकं निळं नाही आहे. आता हे पाण्याचे रंग काय ते मी पुढे सांगेन. ते थोडंसं हिरवट असं आहे पाणी. आणि याचासुद्धा आपल्या संपूर्ण महासागरीय याच्यामध्ये महत्त्वाचा अशी भूमिका आहे. त्यानंतर हा इंडियन ओशन, हा आपल्याला भारताच्या म्हणजे मालदीव, त्याच्यानंतर निकोबार, अंदमान बेटं सगळी ही इंडियन ओशनमध्ये आहे, श्रीलंका वगैरे. तर देशावरनं नाव पडलेला हा पहिलाच ओशन आहे. बाकी यांच्या देशांवरनं नावं नाही आहेत. तर ही अतिशय महत्त्वाची भूमिका दळणवळणामध्ये हिंदी महासागर हा बजावित असतो. आणि भारताच्या तिन्ही बाजूला हा समुद्र पसरलेला आहे. त्यानंतर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव याच्यावर सुद्धा समुद्र आहेत. तर उत्तर ध्रुवावर जो समुद्र आहे त्याला आर्टिक महासागर म्हणतात. हा बर्फाने वेढलेला असतो कायम. आणखीन तिथेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं प्राणीजीवन आहे, तिथेसुद्धा नैसर्गिक संपदा आहे. आणि म्हणजे ह्या भागामध्ये ग्रीनलँड, आईसलँड, रशिया असे काही प्रदेश येतात. आणि मोठा पट्टा आहे याला. उत्तर अमेरिकेला पण हा जोडलेला आहे. तर हा आर्टिक महासागर. त्याच्यानंतर हा अंटार्क्टिक, हा दक्षिण गोलार्धात आहे. तर दक्षिण गोलार्धातला हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांसाठी संशोधनाचा विषय म्हणून तिकडे सर्व देशांचे संशोधन काय केंद्र आहेत. आपलं मैत्री नावाचं केंद्र अंटार्क्टिकामध्ये आहे. आणि हे सर्वांसाठी खुलं आहे, त्याच्यावर कोणाची मालकी नाही आहे. अंटार्क्टिका आणि आर्टिक हे दोन्ही अशी मालकी डायरेक्ट कोणाची नाही आहे. त्यामुळं अंटार्क्टिकामध्ये देखील संपूर्ण हवामानाच्या दृष्टीने, पर्जन्यमानाच्या दृष्टीने ही सगळी जी महासागर आहेत 5 महत्त्वाची, त्यांचा एक महत्त्वाची अशी भूमिका वातावरणामध्ये आहे. आता हे पृथ्वीचा जन्म कसा झाला आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्याचं हे साधारण असं चित्र होतं की वोल्कॅनो आणि हे कसे होते आणि ते हळूहळू कन्सिस्टंटली ओव्हर द पिरियड कसे ते शांत होत गेला. तर त्याविषयी मी आता तुम्हाला बोललेलोच होते.
आता समुद्राचं पाणी खारट का होतं, हा एक खूप नेहमी प्रश्न लोकांना पडलेला असतो. एवढं कसं काय खारटपणा आलेला आहे? तर आपल्याला असं वाटतं की समुद्राचं पाणी निसर्गतःच खारट असतं, तर तसं नाही आहे. त्यातलं निम्म्याहून पाणी हे नद्यांनी वाहून आणलेले जे क्षार आहेत, सगळ्या नद्या समुद्राला मिळतात अल्टिमेटली. म्हणजे अटलांटिक असेल, पॅसिफिक असेल, इंडियन ओशन असेल, तर ह्या नद्यांनी वाहून आणलेलं जे क्षार आहेत ते क्षार सगळे पाण्यामध्ये समुद्राच्या जातात. आणि ही प्रक्रिया कोट्यावधी वर्ष चालू आहे आणि ते खाली जाऊन तिथे जमलेले आहेत. त्याचप्रमाणे त्या क्षारामधनं त्याच्यानंतर तिथे जे काही वल्कॅनो आहेत, तिथे जे काही ज्वालामुखी आहेत, तिथे जे रॉक्स आहेत, खडक आहेत, त्या खडकांमधून देखील कायम पाझरत असतात क्षार. त्याच्यामुळं ते पाणी खारट होतं तिथे. त्यामुळे समुद्राचं पाणी हे तिथे काय जसं खालून तळापासनं क्षार येतात, त्याप्रमाणे पाण्यामधनं देखील क्षार येतात. तर दोन्ही बाजूनी हे क्षार, आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या समुद्राची क्षारातेची क्षमताही वेगवेगळी आहे. तर त्या संदर्भात आपण पुढे बोलूया. आता समुद्रामध्ये खूप वेगवेगळे आश्चर्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलं पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना ट्रेंच म्हणून मोठी घळ आहे. ही घळ केवढी मोठी आहे तर 70 किलोमीटर विड्थ आहे त्याची, 70 किलोमीटर, आणि 2000 किलोमीटर लांब आहे त्याची लेंथ आहे त्याची, आणि 11 किलोमीटर खोल आहे ही. ऑन एन ॲव्हरेज समुद्राचं खोली ही 3 किलोमीटर 4 किलोमीटर अशी असते. ही 11 किलोमीटर आहे. तुम्ही टायटॅनिक सिनेमा पाहिला असेल तर जेम्स कॉनराड जो होता दिग्दर्शक, तर तो स्वतः उत्तम डायव्हर होता. तो 2 वेळेला ह्या घळीमध्ये जाऊन आला. आत्तापर्यंत 7 ते 8 लोकांनी त्या घळीमध्ये गेले, त्यातले 2-3 लोकांचे प्राण गेले. अमेरिकन लोकांमध्ये हे व्हेंचर करण्याचं खूप धाडस असतं की काय आहे दडलेलं हे पाहायचं. या पाण्याच्या खाली प्रचंड दाब असतो. तो दाब इतका असतो की एका नखाच्या बोटाचं नख असतं, त्या नखावर एक हत्ती उभा राहील एवढा दाब एका ठिकाणी असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की काही महिन्यांपूर्वी पाणबुडीमधून आपले काही भारतीय पण त्याच्यामध्ये उद्योगपती होते आणि अमेरिकेतले लोक होते, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो याच ठिकाणी झाला होता. ते सहन करू शकलं नाही दाब. प्रचंड दाब असतो, म्हणजे माणूस तिकडे राहणारच नाही. त्यामुळं डायव्हर तिथे जात नाही. आपण जे डायव्हिंग करतो ते 500 मीटर 1000 मीटरपर्यंत करतो, त्याच्या खाली करत नाही. त्यामुळं उथळ जे समुद्र आहेत, अंदमान, मॉरिशस, सेशल्स वगैरे, हे सगळे हे कमी पाण्याचे उथळ समुद्र आहेत. तिथेच सगळ्या जलक्रीडा चालतात. पाण्याचा दाब प्रचंड असतो आणि जितकं खाली जाल ते प्रचंड अंधार असतो, काहीही दिसत नाही तुम्हाला. तर त्यामुळं खोली, पाण्याचा दाब आणि अंधार या तिन्ही गोष्टी संशोधनाला अतिशय अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूर्णपणे समुद्राच्या खाली काय आहे हे पाहण्याचं काम गेल्या अनेक शतकांपासून चालू आहे. तर ह्या घळीमध्ये देखील खूप प्रकारची जैवविविधता आहे. तिथे प्राणी सापडतात, वेगवेगळ्या प्रकारचे जलचर आहेत, शार्क आहेत, व्हेल आहेत, अशा पद्धतीचे आहेत. आणि जेव्हा जेव्हा समुद्री जहाजं जातात तर त्यांना ते सगळे सिग्नल्स दिलेले असतात, इंडिकेशन्स असतात, त्याला वळसा घालून ही जहाजं जातात. एक दुसरा असाच एक बर्मुडा ट्रायंगल म्हणून आहे, हा अटलांटिक महासागरामध्ये आहे. तर याच्यावर अनेक सिनेमे आलेले आहेत, कादंबऱ्या आलेल्या आहेत. तर याची एक अशी कथा अशी आहे की बऱ्याच वेळेला तिथे जहाजं जातात आणि बेपत्ता होतात, किंवा विमानं जातात, त्या ग्रॅव्हिटेशन यांनी ते पडून तिकडे कोसळून नाश होतो त्याचा. तर त्याचा असा काही शास्त्रीय पुरावा नाही आहे, परंतु बर्मुडा ट्रायंगलविषयी खूप चित्रपट आले, कादंबऱ्या आल्या, आणखी भरपूर चालल्या. तर एक गूढ रहस्यमय अशी ट्रायंगल आहे हा. हा देखील असा 60-70 खोल लांब आहे आणि 1000 किलोमीटर रुंद आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं की जसं समुद्रामध्ये दऱ्या असतात, डोंगर असतात, जंगल असतात, ते काय असतात दऱ्या, त्या ह्या आहेत. ह्या हे लोणावळा खंडाळा नाही, त्याच्यापेक्षा भयंकर आहे. तर इतकं प्रचंड मोठा समुद्राचा पसारा आहे, तर आपल्याला ती कल्पना येत नाही. आता समुद्रामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे प्रवाह वाहतात, करंट्स, ज्याला वॉटरवेज म्हणतात. आणि जसं आता गल्फ असेल, लॅब्राडॉर असेल, त्याच्यानंतर
दक्षिण महासागरातला एक प्रवाह आहे, एक सोमाली प्रवाह आहे, एक जपानमधला प्रवाह आहे, एक ऑस्ट्रेलियातला समुद्रातले वेगवेगळे प्रवाह आहे. तर त्यातला सगळ्यात स्ट्रॉंग असा जो प्रवाह आहे हा गल्फचा प्रवाह आहे. तर हा गल्फचा प्रवाह हा आर्टिक महासागरापासून सुरू होऊन खाली दक्षिणेपर्यंत जातो. तर याच्यामुळं युरोप आणि कॅनडा याच्यातली जी बंदरं आहेत, नॉर्थ अमेरिका, कॅनडा, या सगळ्या आईसलँड याच्यातली सगळी बंदरांतला हा मार्ग मोकळा ठेवतो. विंटरमध्ये पूर्णपणे समुद्र थिजून जातो. तर तो थिजून न जाता मार्गक्रमणा जहाजांची चालू राहावी, लोकांचं चलनवळण दळणवळण चालू राहावं म्हणून हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे आणि हा प्रवाह वाहत वाहत दक्षिणेकडे जातो. तर हा पर्यावरणाच्या दृष्टीने याचं मान्सूनच्या दृष्टीने देखील याचं तापमान फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं गल्फ स्ट्रीमची नेहमी चर्चा होते. त्याच्याचप्रमाणे लॅब्राडॉर हा थंड पाण्याचा प्रवाह आहे. त्याप्रमाणे काही शीत पाण्याचे प्रवाह असतात. हे वेगवेगळ्या देशांमधले हे निसर्गतः उपजलेले असे समुद्रातलं म्हणजे पुन्हा चमत्कार आहे हा, की कसं ते वेगवेगळे काळजी घेतं. म्हणजे सेल्फ मॅकॅनाइज्ड असं हे आणि सेल्फ रिलायंट अशी सिस्टीम आहे ही निसर्गाची. म्हणजे इथे जसं जसं जो माणूस म्हणतो जसं की जन्म दिला ज्यांनी चोच दिलं तो अन्नही देईल, तशा पद्धतीची काळजी सगळी इथं घेतलेली दिसते. तर हे गल्फ प्रवाह हा अतिशय महत्त्वाचा असा आहे आणि तो अटलांटिक महासागरामधनं युरोप, आशिया वगैरे असा जातो. आता बऱ्याच वेळेला जे 5 महासागर आपण पाहिले त्याच्या व्यतिरिक्त अनेक उपसागरांची किंवा समुद्रांची आपण चर्चा करतो. तर ते उपसागर समुद्र वेगळे काही नाही आहेत, ते त्या याला लागूनच आहे. जसं आता इंडियन ओशन आहे आपला, त्या इंडियन ओशनला लागून जो भूभाग आहे जवळचा तो अरबी समुद्र आहे, बंगालचा सागर आहे किंवा हा दक्षिण चीनचा समुद्र आहे. तिथे तो तांबडा आणि लाल समुद्र तो त्याच्या भागातला समुद्र म्हणून ओळखला जातो. तो एक टोपोग्राफिकल नाव दिलेलं आहे, पण त्याचे वेगळे असे हे महासागर किंवा समुद्र नाही. दॅट इज अ पार्ट ऑफ द जायंट ओशन्स. हे जे 5 समुद्र सांगितले त्याचाच भाग आहे. मृत समुद्र जसं मी सांगितलं तो जॉर्डन आणि इस्रायल ह्या भागामध्ये आहे. तर अशा त्याच्याप्रमाणे विविध प्रकारची आखातं झालेली आहेत. आपल्याकडे आखाती देश म्हणजे हे दुबई, UAE वगैरे. तर वाळवंटामध्ये देखील समुद्रसृष्टी आहे. जशी बर्फसृष्टी बर्फामध्ये आहे तशी वाळवंटामध्ये देखील आहे आणि ती सुद्धा तेवढीच जैवविविधतेने नटलेली आहे. तर त्यामुळं असा कुठला भूभाग राहिलेला नाही आहे की जिथे समुद्र, कारण पाणी होतंच ना. 30% वर आलेला आहे आणि 70% हा पाणी अजून वेढलेलंच आहे सगळीकडे. आपल्याला जो आता लाभलेला आहे आपल्या देशाला, तो पूर्वी 720 किलोमीटरचा समुद्र किनारा होता. आता नवीन किनारा पर्यावरण विभागाचं सर्वेक्षण झालं तर त्यांनी छोटी छोटी बेटं जे आहेत ते पण काउंट करून 810 किलोमीटरचा आता समुद्र किनारा आपल्याला भारताला लाभलेला आहे. आणि संपूर्ण जगाचा समुद्र किनारा हा 8000 किलोमीटर असा होता, तर तो नवीन सर्वेक्षणामध्ये 11000 किलोमीटर झालेला आहे. असं त्याचं हे. ते हळूहळू ते त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होते. जसं जसं त्यांच्या लक्षात येतं. सरळ रेषा पाहिली होती हा आपला समुद्र किनारा, मग लक्षात आला आयलंड हे सुद्धा प्रचंड मोठे. हा महाराष्ट्राचा 720 होता, तो आता 800च्या वर गेला आहे, 810 वगैरे. हा लेटेस्ट गेल्या महिन्यातली बातमी आहे ती. तर असे हे सगळे समुद्र हे देखील त्या देशांच्या वातावरणावर खूप मोठा परिणाम करतात. आता या संपूर्ण समुद्रामध्ये तुम्हाला माहिती असेल, कोलंबस म्हणा, वास्को डी गामा वगैरे पूर्वी केप ऑफ गुड होपला वळसा घालून वगैरे यायचे. आणखी कोलंबस तर निघाला होता भारत शोधायला, पोचला अमेरिकेमध्ये. तर असं सगळं ते 300, 400, 500 वर्षापूर्वी काही नव्हतं. होकायंत्र वगैरे जेमतेम असायचे, लोकांचा साधारण अभ्यास असायचा, पण दर्यावर्दी काय स्पिरिट होतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि सुदैवानं म्हणा की संपूर्ण जे दर्यावर्दी ज्यांनी शोध लावले ते सगळे पोर्तुगाल, अमेरिका आणि युरोपमधनं आलेले आहेत. आपल्या देशाला प्रचंड मोठी किनारपट्टी लावली तिन्ही बाजूला, परंतु दुर्दैव असं की आपल्या इकडे दर्यावर्दी संशोधक नाही लावला. आपले लोक सगळे समुद्र किनाऱ्यावर मासेमारी करत राहिले आणि तिथल्या तिथे होडी वगैरे. फार पूर्वी म्हणजे गुप्त घराण्यात चौल वगैरे ह्या काळामध्ये इंडोनेशियापर्यंत जहाजं वगैरे गेली होती व्यापारासाठी. त्याचा उल्लेख सापडतो आपल्याला, जावा, सुमात्रा, श्रीलंका या ठिकाणी. परंतु शोधणं
म्हणजे यामध्ये पोर्तुगीज लोकांचा हात कोणी धरू शकत नाही. तर त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की वेगवेगळ्या समुद्रांची जी लेवल्स आहे ती बरीचशी वर खाली आहेत. तर त्याच्यातून पटकन म्हणजे पहिल्या मजल्यावरनं 5व्या मजल्यावर जाता येत नव्हतं, 5व्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर येता येत नव्हतं. तर त्यामुळं त्यांना असा लांबचा वळसा घालून पॅसिफिक अटलांटिक क्रॉस करून यावं लागायचं. तर काही वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या जेव्हा हे लक्षात आलं की यातला काहीतरी मार्ग आपण शोधला पाहिजे मोठ्या प्रमाणात, म्हणून पूर्वी 1.5-2 महिने लागायचे परदेश प्रवासाला, तर सुएझ कालव्याची निर्मिती ब्रिटिश इंजिनियर्सनी केली. तर हा जवळजवळ 165 किलोमीटर लांब असा हा कालवा आहे आणि हा अटलांटिक महासागर आणि इंडियन ओशन यांना जोडतो. त्यामुळं आशियाचा आणि युरोपचा प्रवास हा सुकर झाला. तर जवळपास 7,000 किलोमीटर म्हणजे नॉटिकल समुद्री मैल म्हणतात तेवढे वाचले आणि ह्या समुद्री मैलाचा प्रवास 7,000 किलोमीटरनी कमी झाला आणि इथून मोठ्या प्रमाणावर हा सुएझ कालवा वरनं डायरेक्ट तुम्ही अटलांटिकमध्ये उतरू लागला. अशाच प्रकारचा पनामामध्ये देखील कालवा आहे जो पॅसिफिक आणि अटलांटिक अशा दोन्ही समुद्रांना जोडतो. आता त्याच्याविषयी तुम्हाला यूट्यूबमध्ये वगैरे भरपूर माहिती सापडेल की कसे मेकॅनिकल गेट्स होते, ती लेवल कशी वर पाणी भरतात आणि मग जहाजं वर येतात आणि मग ते सरळ अटलांटिकमध्ये उतरतात. अटलांटिकमध्ये यांना उतरायचं असेल तर ते मग इकडनं येताना पाणी खाली जातं, मग ते खाली येऊन सरळ हिंदी महासागरात जातात. तर आपल्याला भारतामध्ये अरबी समुद्र, इंडियन ओशन म्हणजे आणि नंतर मग अटलांटिक असा प्रवास तो करता येतो. तर सगळ्यात हेवी ट्रॅफिक असलेला, आता इथून काही आपलं क्रूज पर्यटन जात नाही म्हणजे असं पाहायला मिळतं आपल्याला, ते इथून सगळं माल वाहतूक होते, प्रचंड मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक, तेलाची असेल, लोखंडाची असेल वगैरे. तर त्या माल वाहतुकीसाठी हे कालवे फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपल्या ट्रम्प त्यांना याच्यामध्ये ह्या कालव्यामध्ये आणि उत्तर अमेरिकेजवळ जो पनामा देशामध्ये कालवा आहे त्या दोन्ही कालव्यामध्ये इंटरेस्ट आहे, कारण तिथून प्रचंड मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू जनरेट होतो आणि तो आपल्याला मिळावा असा त्यांची मनापासून इच्छा आहे. म्हणून मग ते सुएझचं नियंत्रण आपल्याकडे पाहिजे, तर ते काय द्यायला कोणी तयार नाही आहे. तर म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला कल्पना हवी की किती त्याचं इन्कम असेल ते. आता समुद्राचं जसं आपण शरीराचं डिसेक्शन करतो, त्वचा, त्याच्याखाली स्नायू, त्याच्याखाली हाडं, खुर्च्या आणि नसा वगैरे, तसं हे समुद्राचं एक छेद म्हणूया, उभा छेद असा आहे. ते सागरी क्षेत्र काय काय आहे तर ते उपजलपृष्ठीय, मध्य जलपृष्ठीय, गभीर जलीय, अगाध क्षेत्र, पाताळ क्षेत्र वगैरे असं आहे. 10,000 मीटर खाली म्हणजे 9 किलोमीटरपर्यंत खाली असं जातं. तर समुद्राच्या तटावरचं आहे असं ते. त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं प्रकाश 200 मीटरपर्यंत म्हणजे 600 फुटापर्यंत साधारण दिसतं तुम्हाला, की बा पाहू शकता 600 मीटरपर्यंत आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये जर क्लिअर पाणी असेल तर दिसतं. आणि त्याच्यापुढे 1000 मीटरपर्यंत हा अल्पप्रकाशी किंवा अप्रकाशी आहे आणि इथून पुढे पूर्ण गडद अंधार सुरू होतो. या अंधारामध्ये सगळे डायव्हर्स काम करतात. इतकं जोखमीचं रिस्की आहे की विविध प्रकारचे शार्क हल्ले करत असतात, विविध प्रकारचे सजीव असतात, काय काय असतं ते काय माहिती नाही कुठल्या क्षणी काय. म्हणजे अगदी सिलेंडर असलं आणि सगळं कवच वगैरे असले तर बऱ्याचशा केसेसमध्ये त्यांना ते धरून ठेवलेलं तर सोडत पण नाही. तर असं ते इतकं खोल गेल्यानंतर समुद्राचे हे लेयर्स आहेत आणि ह्या प्रत्येक लेअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला जीवजंतू, प्राणी, जलचर, मासे सापडतात. आणखीन ते त्या तापमानाला धरून जगलेले असतात. म्हणजे याचं ऑन ॲन ॲव्हरेज तापमान हे समुद्राचं 28, 30, 31, 32 असं आहे. आता तापमान जास्त आपण वाढवतो आहे पोल्युशन करून, पण ऑन ॲन ॲव्हरेज 28 ते 30च्या दरम्यान असतं. हे 28 ते 30 तापमान हे सरफेसवर असतं. खाली जेव्हा तुम्ही जाल 10 किलोमीटरपर्यंत ते -2 किंवा 3 डिग्री पण असतं आणि तिथे ऑक्सिजन पण नसतो. तिथं पण प्राणीसृष्टी वसलेली आहे मायनस टेम्परेचरमध्ये. अशा पद्धतीची ती नैसर्गिक रचना आहे आणि फार मोठं गूढ आणि आहे. त्यातलं अजून बऱ्याच लोकांना म्हणजे उघडत आहे की काय व्हॉट इज दिस आहे. तर अशा सगळ्या लेवलमध्ये त्या प्रकारच्या वेगवेगळे तुम्हाला व्हरायटी ऑफ स्पेसीज पाहायला मिळतात.
तर असं त्याचं एक साधारण ढोबळमानाने त्याचं हे. आता महत्त्वाचा समुद्राचा मुद्दा जसा मी सांगितला की प्राणवायू आहे, त्याचप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा समुद्राचा आणि आपलं नातं किंवा आपलं हे पर्जन्यमानावर अवलंबून आहे. पाऊस हा समुद्राचा मोठा व्यवच्छेदक विश्लेषण आहे. समुद्राचं तापमान कसं आहे, आजूबाजूचा दाब कसा आहे, याच्यावर सगळा पर्जन्यमान भारताचा अवलंबून असतं. आणि भारताची सगळी व्यवस्था मान्सूनवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. सगळ्या देशांवरच मान्सून पडतो कमी अधिक प्रमाणात. भारतामध्ये त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ते जर बिघडलं तंत्र तर सगळ्याच गोष्टींवर, शेतीवर वगैरे असा परिणाम होतो. तर ला निना आणि अल निनो असे दोन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. ही वातावरणाची स्थिती आहे. तर ला निना ही जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये समुद्राचं तापमान कमी होतं, दाब जास्त होतो, तिथं बाष्प तयार होतं आणि ते सगळं बाष्प हे पृथ्वीवर यायला लागतं. जमिनीच्या दिशेने वारे वाहायला लागतात आणि जमिनीच्या दिशेने वारे, बाष्पयुक्त वारे वाहायला लागले की मग तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळं आपल्याला पाऊस पडण्यासाठी ला निना इफेक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा सगळा तापमानाचा खेळ आहे. कमी जास्त तापमान जसं होईल त्याप्रमाणे. आता ते तापमान प्रचंड वाढायला लागले समुद्राचं, त्यामुळे उच्च दाब होऊन वर्षभर आता पाऊस पडतो आहे आपल्याकडे, केव्हाही पाऊस असतो. आणि ज्या वेळेला अल निनो इफेक्ट होतो, हे म्हणजे त्याचा एक सायन्स आहे, ते सायन्स कॉम्प्लिकेटेड आहे, ढोबळमानाने मी तुम्हाला सांगतो. जेव्हा एल निनो हा जो इफेक्ट होतो त्यावेळेला स्थिती नेमकी विरुद्ध होते. त्यावेळेला बाष्पयुक्त वारे इकडे कमी दाब निर्माण होऊन जमिनीवरनं समुद्रावर जायला लागतात आणि समुद्रावर प्रचंड प्रमाणावर पाऊस पडतो. तर समुद्रावर पाऊस पडून काय उपयोग नाही, आपल्या इथे पाऊस पडलेला पाहिजे. तर वातावरणीय दाब, हवेचा दाब, वाऱ्यांची दिशा आणि एकूण त्यातलं बाष्प किती कसं तयार होतं, तर या दृष्टीने हे दोन्ही जे वातावरणाची परिस्थिती ही फार महत्त्वाची आहे. आता बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की इथे पाऊस पडेल भरपूर, परंतु वारे मुंबई किनाऱ्याला लगटून पुढे गुजरातकडे गेले आणि आपण बसलो वाट पाहत इकडे. तर ते नुसते गुजरातकडे जातात, ते पुढे अटलांटिकवर जातात, पॅसिफिकवर जातात. तसं सगळ्या देशांमध्ये ही परिस्थिती अशी आहे की ते डिपेंड्स की त्याला कशी दिशा लागेल काय नाही, तर त्याच्याप्रमाणे ते तापमान पर्जन्यमान बदलतं. आता काय व्हायला लागले की आपण हा समुद्र कार्बन डायऑक्साईडचं एवढं इमिशन होतं आहे, कारखानदारी, वाहतूक, आणखीन संपूर्ण प्रकारचं प्लॅस्टिकचा कचरा, समुद्रात सोडली जाणारी रसायनं, त्यामुळे संपूर्ण समुद्र हा ॲसिडिक झालेला आहे, आम्लधर्मी झालेला आहे. आणि आम्लधर्मी झाल्यामुळे त्याची जैवविविधता धोक्यात आलेली आहेच आहे, पण त्याचबरोबर तापमान वाढत आहे. आता रिसेंट रिसर्चप्रमाणे 37-38 टेम्परेचर, म्हणजे जमिनीवर जेवढं टेम्परेचर ऑन ॲन ॲव्हरेज तेवढं टेम्परेचर समुद्रात आहे. आणि हे अतिशय घातक आहे. एवढं टेम्परेचर समुद्राचं नसतं. तर जसं हे टेम्परेचर जास्त होईल तसं त्यामुळे त्याचा इट रिझल्ट्स इन प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारी वर्षा, वादळं, सुनामी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात वेळी यावेळी. म्हणजे डिसेंबरमध्ये पण केरळला प्रचंड पाऊस पडला, मद्रासला पडला, इवन फॉर दॅट मॅटर दुबईसारख्या शहरामध्ये महापूर आला, प्रचंड पाऊस पडला दुबईमध्ये. आत्ता तर म्हणजे सौदी अरेबिया आणि तिकडच्या काही भागांमध्ये रिसेंटली मी एक क्लिप पाहिली BBC ची, त्याच्यामध्ये बर्फवृष्टी झाली, मायनस टेम्परेचर जाऊन. अरबस्तानामध्ये तिकडे म्हणजे UAE वगैरे तिकडे कधी कोणी बर्फ पाहिलेलं होतं. तर अशा पद्धतीचे क्लायमॅटिक अफिवल्स जे होतात तर ते सगळे बदलत्या याच्यामुळं होतात. हा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे इजिप्तमधला हा डेड सी आहे. जॉर्डन, इजिप्त आणि त्या इस्रायल या भागातला हा समुद्र आहे, त्याला डेड सी म्हणतात. तर प्रत्येक पाण्याची क्षारता असते, ती क्षारता कमी जास्त असते. तर साधारण 1 लिटर पाणी घेतलं तर त्या पाण्यामध्ये 35 ग्रॅम मीठ असतं. समुद्राच्या 1 लिटर पाण्यामध्ये 35 ग्रॅम मीठ असतं. तर काही ठिकाणी 30 ग्रॅम 35 अशी PPT म्हणतात, अशी ती क्षारता असते. तर ह्या समुद्राची क्षारता ही 350 PPT अशी आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षार इथं आहेत. आणि हे पाणी जड असल्यामुळं ते सगळे क्षार खाली बसतात आणि पाणी जड असल्यामुळं माणूस इथे बुडत नाही.
हा तरंगतो. तर त्यामुळं इकडे पर्यटन केंद्रासाठी म्हणून माणसं जातात. तर मग ते तरंगण्याचा असा फ्लोटिंगचा, म्हणजे तुम्हाला पोहता येत नसलं चालेल, पोहता येत असेल तर आपल्या नेहमीच्या रेग्युलर समुद्रात जात, नसेल पोहता येत तर जॉर्डनला जा तिकडे. तर तिकडे तुम्हाला पोहता येईल. तर लोक असे वर्तमानपत्र वगैरे वाचतात, लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेले असतात वगैरे. तर इथं सुद्धा कमी प्रमाणामध्ये जीवसृष्टी आहे. तर पण क्षारता मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, मिनरल्स वगैरे आहेत. पण आपल्याकडे इथे जर उदाहरणं आपल्याला माहिती असतील तर लोणारला आहे समुद्र असा, म्हणजे समुद्राने सरोवर आहे, समुद्र नाही. अर्थात लोणारच्या सरोवरामध्ये उडी मारल्यावर तुम्ही बुडाल, कारण एवढी पीपीटी त्याच्यामध्ये क्षारता नाही आहे. पण नेहमीच्या याच्याप्रमाणे 100-125 वगैरे अशी आहे. गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये चिल्का, सांबार, ओडिसामध्ये असे जवळजवळ 6 ते 7 सरोवरं आपल्याकडे आहेत देशामध्ये, जी खाऱ्या पाण्याची सरोवर आहेत. आता पुन्हा खाऱ्या पाण्याची सरोवर मध्येच कशी काय आली? तर हे त्यावेळेला ज्या वेळेला जे समुद्राचं संपूर्ण हा जमिनीचा पट्टाच हा समुद्रातून वर आलेला आहे. संपूर्ण जो आहे प्लेट आहे ती समुद्रातून वर आलेला भूभाग आहे. त्यातल्या काही भागांमध्ये हे नॅचरली ते तसेच सेगमेंट्स राहिलेले आहेत. आता याचं चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे हिमालय पूर्वी नव्हता. हा लाखो वर्षापूर्वी हिमालय हा समुद्रातून वर आलेला मोठा पर्वत आहे. तर तिथं जे जिप्सम, चुनखडी वगैरे सापडतात आणि जे अवशेष सापडतात जे समुद्र तळाशी आहेत ते सगळे मिनरल्स आणि खनिज आणि फॉसिल्स सापडतात. त्याचं एक आणखीन उदाहरण तुम्हाला सांगतो की समुद्राच्या माथ्यावर लडाखजवळ पँगॉंग्स लेक आहे. 3 इडियट तुम्ही पाहिला असेल. ते खाऱ्या पाण्याचं लेक आहे. आता तिथे कुठे समुद्र नाही आहे, चारही बाजूला डोंगर आहेत, एका बाजूला हिमालय, दुसऱ्या बाजूला लडाखची संपूर्ण भूमी आहे. आणि तेवढं सरोवर एक अतिशय सुंदर असं सरोवर आहे, ते पूर्णपणे खाण्यापाण्याचं. तर तो समुद्राचाच तो भाग होता. तर अशा पद्धतीचं हे जैवविविधता ज्याला म्हणतात ती आपल्याला पाहायला मिळते समुद्रामध्ये. दुसरं समुद्राचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज सापडतात. आपल्या हिंदी महासागरामध्ये कमी आहेत, पण पॅसिफिक आणि ॲटलांटिक ह्या महासागरामध्ये 1,500-2,000 हजार किलोमीटर लांबीचे असे पट्टेच्या पट्टे आहेत, ट्रेक्स आहेत, जिथं तुम्हाला मँगॅनीज, निकल, त्याच्यानंतर तांबं, जस्त, कॉपर, कोबाल्ट, लिथियम असे सगळे गोळे सापडतात. हे मेटल आहे. तर हा एक अननोन एरिया आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे भारताला. तर आपल्या पुढे 50 वर्ष अमेरिका आणि चायना नेहमीच असतं. तर त्यांनी हा समुद्र केव्हाच खारवडायला सुरुवात केली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे डीप सी मायनिंग होतं. आपण माशांचाच विचार करतो, मासेमारी करूया, तिकडे पर्स सीन मासे लावतात, आणखीन नेट लावतात मोठं. ते मासे ठीक आहे, खायचं. स्मार्टफोन, टेलिव्हिजन, मोटारी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे सगळे धातू वापरले जातात, लिथियमच्या बॅटऱ्या तयार, ते सगळे इथे आपल्याला मिळतात. त्यामुळे मोठे ड्रेजर्स आणि मायनिंग मशीन्स हे चायनाने, अमेरिकेने या समुद्रामध्ये उतरवलेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर मायनिंग होतं. या मायनिंगमुळं काय होतं, पूर्ण जैवविविधतेला धक्का बसतो. इथे सुद्धा छोटे जीव जगत असतात. समुद्रामध्ये मायक्रो अगदी अशा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले जाईल असे जीव असतात, शैवाळ असतात. त्या सगळ्यांचं हे वसतिस्थान आहे आणि ती सगळी सिस्टीम बिघडली जाते. त्यामुळं पॅसिफिक महासागरामध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे. आणि आपल्याला आठवत असेल की वर्षभरापूर्वी जेव्हा मोदी अमेरिकेला गेले आणि मग आपल्या भारतातल्या महासागरातल्या म्हणजे ह्या ओशनोग्राफर्स आणि सागर महामंडळ वगैरे यांच्या लक्षात आलं की हे पण एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. तर मग मोदींनी सांगितलं की बा पॅसिफिक महासागरामध्ये भारताला इंटरेस्ट आहे. कोणी असं समजू नये किंवा पॅसिफिक महासागर म्हणजे आपण आपलं, कारण का बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात ना, काय चाललेलं आहे, कशा याचा उपयोग आहे. तर तिकडे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू होतं. त्यामुळं पुढील भविष्यकाळामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये देखील भारत मोठ्या प्रमाणावर संशोधन करेल असं एक त्याचं चिन्ह दिसतं आहे. आता याच्यामध्ये एक सेपरेटच मोठा असा डॉक्टर राजीव भाटकरचा लेख आहे, ज्याच्यामध्ये
30-40 प्रकारचे पक्षी, प्राणी, जलचर वगैरे असे याच्यामध्ये आहेत. खूप म्हणजे गनेट्स आहेत, टर्न आहे, फ्लेमिंगो आहेत, त्याच्यानंतर सील आहे, अशा मासे आहेत, डॉल्फिन आहेत. तर ह्या सगळ्या प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी असे वेगवेगळे समुद्रामध्ये सापडतात. त्यामध्ये पेंग्विन हा एक पक्षी मोठ्या प्रमाणात सापडतो. तर हा थंड प्रदेशात उत्तर ध्रुवावर ज्या ठिकाणी बर्फ असेल त्या ठिकाणी सापडतो मोठ्या प्रमाणात. आता आपल्याकडे पण ते आपण ब्रीडिंग केलेलं आहे, 10-12 पेंग्विन पाहायला मिळतात, परंतु त्याचा खरा अधिवास हा थंड प्रदेशातला आहे. तर मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा फिलिप आयलंड म्हणून तिथं एक आहे. तर त्याची ती ट्रिप असते 1 दिवसाची. तर त्या आयलंडमध्ये समुद्राच्या बाजूला प्रचंड मोठे मोठे डोंगर आहेत आणि डोंगरामध्ये पेंग्विनचं संवर्धन केलेलं आहे. त्याचे नेस्ट आहेत, घरटी आहेत. आणि त्या बाईंनी जेव्हा ते संपूर्ण इंग्लिशमध्ये सूत्रसंचालन करून सांगितलं, 2000 रुपये तिकीट आहे ते पाहायला आणि एकाच वेळेला 1000-1200 लोक मोठ्या प्लॅटफॉर्मवर बसतात, पिन ड्रॉप सायलेन्स. आणि हे सुरुवात जेव्हा 15-20 वर्षापूर्वी झाली, शास्त्रज्ञांना आढळलं की इथे ऑस्ट्रेलिया हे पर्यावरण आणि जैवविविधता या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि खूप मोठे उपक्रम तिथे राबवले जातात. तर तिथे सुरू केलं तेव्हा त्यांना 4000 पेंग्विन असल्याचं पाहायला मिळालं आणि आज ती संख्या 35,000च्या आसपास गेलेली आहे. तर आम्ही संध्याकाळी 6च्या सुमाराला 5:30ला गेलो तर ते म्हणाले आता 10 ते 15 मिनटामध्ये पेंग्विन यायला सुरुवात. तर समुद्रावरनं लिटरली 15 मिनटानंतर हजारो पेंग्विन पाण्यावरनं काही उडत असे मोठे आले. अतिशय सुंदर विहंगम दृश्य होतं. आणि ते छोटे छोटे पेंग्विन, मोठे पेंग्विन, मादी लहान मुलांना बरोबर येते की नाही मागे पाहते पाहायची वगैरे, अशा पद्धतीने ते सगळे येऊन संपूर्ण त्या जंगलामधल्या डोंगरामधल्या घरट्यांमध्ये गेले. आणि हे येण्याचं काम संपूर्ण जवळजवळ अर्धा तास चाललेलं होतं. मी तिथे आता शूटिंग करू देत नाही, परंतु मी थोडंसं ते केलं आहे शूटिंग. तर तिथे डॉक्टर्स नेमलेले आहेत, त्यांचं फीड काय असावं, त्यांना आजार झाले, रोग झाले तर इनॉक्युलेशन देणं, विविध प्रकारचं काळजी घेणं, अशा पद्धतीने ते. तर एका निसर्गातल्या पक्ष्यांनाही कळलं की हे आपले घरटे आहे, इथं यायचं. तिथून सकाळी पहाटे 5ला पुन्हा तेच दृश्य दिसतं. 6ला 6-5:30 सूर्य उगवला की हजारो पेंग्विन उडायला लागतात. पेंग्विनचं वैशिष्ट्य असतं की स्त्री पुरुष समानता याची चर्चा आपली अलीकडे व्हायला लागली गेल्या काही दशकांमध्ये. तर स्त्री पुरुष समानता म्हणजे नर आणि मादीची समानता ही निसर्गामध्ये फार शेकडो हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. ही पेंग्विनची मादी जेव्हा अंडे घालते पेंग्विनच्या जन्मासाठी, तेव्हा त्या अंड्याला सांभाळण्याचं काम नर करतो. हा नर एका ठिकाणी 60 दिवस म्हणजे 2 महिने उभा राहतो आणि त्याच्या शरीराखाली तो अंड ते उष्णता त्याला ऊब देत असतो त्या थंड प्रदेशामध्ये. आणि त्या 60 दिवसामध्ये तो काही खात नाही, पीत नाही, काही नाही. त्याचं वजन जर एक समजा 25-30 किलो असेल तर ते 25-30 किलो वजन हे जेव्हा ते 2 महिन्यानंतर ते 8 ते 10 किलोवर येतं. आणि ते 2 महिन्यानंतर जेव्हा बाहेर येतं त्यावेळेला त्याला अन्न पाहिजेच ना. त्यावेळेला त्याच्या शरीरात असले जे थोडंफार अन्न आहे ते चोचीने तो त्याला भरवतो. अलग लक्षात. आणि मग ते आल्यानंतर मग मादी येते. तेव्हा त्या काळात मादी संपूर्ण बाहेर ठिकाणी जाऊन वनस्पती, छोटे छोटे मासे, कोळी काय असेल ते अशा पद्धतीचं ते समुद्री फूड जे सी फूड हे येऊन त्या पिलाला भरवते. आणखीन आपल्या नराला तिकडनं मोकळं करते, कारण आता याचा जन्म झालेला आहे. आणि मग तो नर साधारण 15-20 दिवस, महिनाभर पुन्हा सगळीकडे फिरून आपली प्रकृती पूर्वपदावर आणतं. पुन्हा गुटगुटीत होतं तो. आता आपल्याला थोडं बघ जरा बाळाकडे बाबा दुपटं वगैरे बदल म्हटलं, अरे आपलं तोंड असं कसं तरी होतं. 60 दिवस असं. तर पेंग्विन अतिशय सुंदर पक्षी आहे. आणखीन त्याच्या संदर्भातल्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी यांनी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. हा सील उत्तर ध्रुवावर एक सापडतो आणि तिकडचे जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी याचं मांस अतिशय टेस्टी लागतं. त्याच्या लोकरीचे कपडे तयार केले जातात. तर सील मासे हे मोठ्या प्रमाणावर तिथे आहेत. आता असं व्हायला लागलं की उत्तर ध्रुवावर आर्टिक प्रदेशामध्ये बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळायला लागलं.
तर यांचं ते जन्मस्थान आहे, तर ते कुठं राहणार, कुठं बसणार, अशी एक फिल्म मध्यंतरी नॅशनल जिओग्राफिकवर आलेली होती. की एखाद्या चुकलेली वासरं वगैरे जे असतात ना, कळत नाही त्यांना कुठं जायचं, तशा पद्धतीची अवस्था ह्या समुद्र याच्यातल्या उत्तर ध्रुवावरच्या प्राण्यांची व्हायला लागलेली आहे. आणि ते अतिशय धोकादायक आहे जैवविविधतेच्या दृष्टीने. आता सगळ्यांचा आवडता हा डॉल्फिन. आपल्याकडे करोना होता. डॉल्फिन हा शांत असा स्वभावाचा, अतिशय बुद्धिमान असा हा मासा आहे. आणि करोना होता तेव्हा खूप सगळं शांत होतं, वर्ष दीड वर्ष. त्यावेळेला मरीन ड्राईव्ह आणि इकडे सुद्धा डॉल्फिन पाहायला मिळाले. अशा ह्या डॉल्फिनचे सिंगापूर, थायलंड वगैरे मोठे मोठे शो आपण पाहतो. तर हा ह्युमन फ्रेंडली असा हा प्राणी आहे. तो मोठ्या प्रमाणावर संवाद साधू शकतो माणसांशी. त्या गोष्टी जो शिकवेल त्या ते अंमलात आणतो. त्यामुळं खूप खेळ वेगवेगळ्या प्रकारच्या डॉल्फिनचे आपल्याला सिंगापूरला पाहायला मिळतात. तर आणि हा कुठल्या प्रकारचा हार्मफुल, बाकी जसे वेल आणि शार्क असतात तसं काही हार्मफुल असा प्राणी नाही आहे. तर याचं ब्रीडिंग होणं फार गरजेचं आहे. आपल्या भारतामध्ये फार प्रदूषण आणि रहदारी समुद्रकिनारा असल्यामुळे होत नाही. परदेशामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर डॉल्फिन्स आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे काही डॉल्फिन्स हे गंगेच्या किनाऱ्यावर पाहायला मिळतात. इथे डॉल्फिन्स कारण खोल समुद्रामध्ये असतात हे जनरली, पण शांत आणि उथळ पाण्यामध्ये सुद्धा हे सापडतात. हे डॉल्फिनचं आहे. इथे कासव. कासव हा एक समुद्राचा एक मोठा महत्त्वाचा असा प्राणी आहे, जो जमिनीवर असतो, आणखीन समुद्रावर देखील असतो, दोन्ही प्रकारचा. आता कासवांचा हा उपयोग अनेक दृष्टीने आहे. व्यापारी दृष्टीने आहे, त्याच्यानंतर एक अंधश्रद्धा म्हणून पाळले पण जातात. घरामध्ये कासव ठेवलं म्हणजे खूप आपल्याला समृद्धी येते, धन लाभतं वगैरे, आणखीन असा एक संकेत आहे. तर म्हणून त्या कासवांची तस्करी देखील वाढली. त्यात स्टार टर्टल याची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. बऱ्याच वेळेला एअरपोर्टवर पळकडतात पहा. त्याच्यानंतर याची चामडी जी आहे, त्या चामड्यांपासून लेदर बॅग्स वगैरे होतात, तीसुद्धा कॉस्टली आहेत. तर याची सुद्धा शिकार मोठ्या प्रमाणावर होते कासवांची. परंतु कासव हे समुद्रातले सफाई कामगार आहेत आणि ते असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक प्राणी, पशु, पक्षी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सजीव यांना एक वेगवेगळे रोल्स दिलेले आहेत आणि ते रोल्स ते निभावित असतात. हा समुद्री स्नेक आहे. हा विषारी साप असतो. तर काही साप हे उडणारे पण असतात आणि काही सरपटणारे असतात. बऱ्याच वेळेला समुद्रामध्ये असे बरेचसे सजीव आहेत ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते. ते तिथलच्या समुद्री पाण्यातली जी रसायनं आहेत किंवा कार्बनचं उत्सर्जन होतं त्याच्यावरच त्याचा गुजराण होतो. काही जे आहेत ते तेवढ्या वेळापुरते समुद्रकिनाऱ्यावर येतात, श्वास घेतात आणि जातात. जसं आता व्हेल मासा हा पाण्याखालीच असतो, पण त्याच्या डोक्यावर दोन असे व्हेंट असतात आणि त्याच्यातून तो श्वासोश्वास घेतो. त्यामुळं तो जेव्हा उच्छ्वास करतो तर प्रचंड मोठी पाण्याची कारंजी उडतात, अशी 20-25 फूट, आणि ती पाहायला लोक जातात. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे खूप कलरफुल असे आपल्याला तिथे साप आणि प्राणी पाहायला मिळतात. ऑक्टोपस अष्टभुजा असलेला हा एक प्राणी आहे. याच्यामध्ये कुठल्याही याच्या शरीरामध्ये एकही हाड नाही. याच्या कुरच्या स्नायू अत्यंत बळकट आहेत आणि एकदा याने कोणाला मगरमिठी मारली तर ते कोणाला सोडणार नाही. तर ऑक्टोपस या नावाची कादंबरी देखील आहे, तुम्हाला आठवत असेल, श्रीना पेंडसेंची. तर ऑक्टोपस हे एक असं एक सिम्बॉल आहे याच्यामध्ये. मग अशी कासवांचं मी सांगितलं. तर आपल्याकडे आपल्याला माहीत नव्हतं बरंचसं. आम्हालासुद्धा जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, म्हणजे जो वर्ष दीड वर्ष याच्यावर काम करत होतो, सारखं लोकांशी बोलायचं, विकिपीडिया, गुगल पाहायचा, वेगवेगळे माझे पर्यावरण क्षेत्रातले मित्र त्यांच्याशी बोलून वगैरे. तर आपल्या देशामध्ये एक ब्रीडिंगचा सीझन असतो कासवांचा. तर ओडिसामध्ये ऋषिकुल्य म्हणून एक समुद्रकिनारा आहे, गहीरमाथा आणि ऋषिकुल्य ओडिसामध्ये. त्या समुद्रकिनारा हा कासवांसाठी संरक्षित आहे. तर दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये जवळपास 5-5.25 लाख कासवं, टर्टल्स, छोटी कासवं तिथे अंडी घालायला येतात.
आणि ह्या क्षेत्रामध्ये संपूर्ण संवर्धित क्षेत्र आहे. तिथं शिकारीला बंदी आहे, पर्यटनाला बंदी आहे. या काळामध्ये सरकारकडनं तिकडे हेलिकॉप्टरमधनं पेट्रोलिंग होतं, कोणी तस्करी करू नये किंवा यांना काही अडचण होऊ नये म्हणून. आणि तिथलच्या वाळूमध्ये हे अशा पद्धतीचे ते अंडे देतात. 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर हे अंडी ती उबवली जातात आणि ती चालायला लागतात समुद्राच्या दिशेने. तर आपल्याकडे आठवत असेल भाऊ काटदरे हे आंजर्लं, वेळास या समुद्रकिनाऱ्यावर या पद्धतीचं ब्रीडिंग करतात. तर तिथे मोठ्या प्रमाणावर कासवांची तस्करी व्हायची, अंडी पळून न्यायचे, खायचे किंवा गुरांना घालायचे वगैरे. तर त्यांनी असे छोटे छोटे पिंजरे बांधले. स्थानिक लोकांच्या सहकार्यांनी कासवांचं संवर्धन मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात केली त्यांनी तिथे. तर हे एक अतिशय महत्त्वाचं काम ते करत आहेत. आणि आपल्या देशामध्ये आपल्याला माहीत नाही की एवढं मोठं त्याचं हे ब्रीडिंग आहे. आणि यावर्षी जो रिसेंट रिपोर्ट आला तर त्या रिपोर्टप्रमाणे ओडिसामध्ये 6.5 लाख कासवं आली होती. हे का आली? कारण ते क्षेत्र संरक्षित केलं, तिथे माणसाचा स्पर्शच नाही, एंट्रीज नाही तिथे. ॲक्च्युली हे सगळीकडे असं व्हायला हवं. नेक्स्ट दाखवा. कोरल्स हा एक अतिशय नयनरम्य, सुंदर, रंगीबेरंगी असा एक समुद्रातली जीवसृष्टी आहे. हे सगळे सजीव आहेत. आपण आता नेहमी पाहतो ग्लास बोटीमधून कोरल वगैरे पाहायला जातात. तर हे हलणारे सजीव आहेत. आणि ह्या सजीवांमधनं विविध प्रकारचे छोटे छोटे शैवाल्स, म्हणजे कोरल्स मराठीमध्ये शैवाल म्हणतात. तर हे अत्यंत औषधी वनस्पती याच्यामध्ये असतात. तर बऱ्याच वेळेला काय होतं की त्याचा वापर करण्यासाठी लोक खुडून नेतात. तर ते तोडणं गरजेचं नाही आहे किंवा त्याची शिकार करता कामा नये. कारण याचा लाईफ हे प्रत्येक सजीवाचं 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस असतं. त्यानंतर हे कॅल्शियम कार्बोनेट असं या स्वरूपात तिथे ते फिक्स होऊन जातात. आणि मग ते रंगीबेरंगी प्रकार आपल्याला दगडांचे पाहायला मिळतात. तर ऑस्ट्रेलियामध्ये गेट बॅरियर रीफ म्हणून एक समुद्रकिनारा आहे. तर मी तो पाहायला, तर तो 2000 किलोमीटर लांबीचा जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्यजनक असं कोरल रीफ आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला तिथे कोरल्स पाहायला मिळतात. आणि हे सजीव जीव आहे, ते पाहिजे असे काही कोरल्स आहेत. हे ऑस्ट्रेलियाचं ग्रेट कोरल बॅरियर रीफ. याची ट्रिप असते, तर तिथे काही संपूर्ण 2000 किलोमीटर फिरवत नाही, 5-10 किलोमीटर ते फिरवतात. आणि तिथे काय काय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते असतात. तर समुद्रामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे विषाणू आणि जीवाणू असतात, व्हायरस आणि बॅक्टेरिया. आता आपण म्हणू विषाणू आणि जीवाणूंचं काय काम आहे? तर विषाणू आणि जीवाणू हे देखील खाद्य आहेत. एक चमचाभर पाणी जर घेतलं तर त्याच्यामध्ये जवळपास 1 कोटी तुम्हाला व्हायरस दिसतील. 1 लिटर पाण्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 कोटी जीवाणू सापडतील, बॅक्टेरिया सापडतील. ते जे व्हायरस जे आहेत तर ते जीवाणूवर त्यांचं गुजराण चालते. त्यांना जे अणकुचीदार असे हे सगळं सूक्ष्मदर्शक यंत्राखालीच दिसतं. ते जीवाणूच्या शरीरामध्ये इंजेक्ट करतात आणि त्या इंजेक्ट करून आपला DNA त्याच्यामध्ये सोडतात. आणि DNA सोडल्यानंतर काही काळानंतर, म्हणजे 2-3 दिवसानंतर, एका व्हायरसचे किमान 200 ते 300 व्हायरस त्या जीवाणूला फोडून बाहेर येतात. म्हणजे जीवसृष्टीचं जनरेशन काय आहे. त्यामुळं यांचं प्रजनन प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतं. तर हे मग याचा उपयोग काय आहे या व्हायरसचा? तर जेव्हा हे फोडून पेशी बाहेर येतात तर त्यावेळेला संपूर्ण मोठ्या प्रमाणावर कार्बन त्या पेशींमधला मोकळा होतो. तर असा लाखो गिगाटन कार्बन संपूर्ण जगामधल्या समुद्रात निर्माण होतं. तर बरेचसे सजीव प्राणी, आणखीन जैवविविधते, जे सगळे छोटे छोटे जे जलचर असतात, हे कार्बन वायू त्यांना अत्यंत आवश्यक असतो. सगळे काही प्राणवायूवर जगत नाहीत. तर ते हे करण्याचं काम, रिलीज करण्याचं काम ही सगळे छोटे छोटे मायक्रो बायोलॉजिकल जीव असतात ते करत असतात. आणि ते जीवसृष्टीचा अत्यंत मोलाचा महत्त्वाचा भाग आहे. आता जीवाणूंचं सुद्धा तेच काम आहे. ते जीवाणू हे अन्न आहे इतर जलचरांचं. आणि जीवाणू कुठेही वस्ती करतात. म्हणजे तुम्ही शार्क माशाची, व्हेल माशांची पाठ पाहिली तर त्याच्यावर तुम्हाला वस्ती केलेली, अंडी घातलेली दिसतील वगैरे, असं ते त्यालाही माहिती नसतं.
तर असं ते हे परस्परावलंबी असा तो कार्यक्रम चालू असतो. आता मगाशी मी म्हटलं की ऑक्सिजनचं मोठं कोठार आहे समुद्र. तर हे प्लँक्टन, प्लवक म्हणतात. प्लँक्टन आणि फायटोप्लँक्टन हे छोटे छोटे सूक्ष्म जीव आहे. तो कोट्यावधी जीव समुद्रकिनाऱ्याच्या वरच्या भागावर तरंगत असतात आणि ते फोटोसिंथसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया याच्यामधून ते आपल्याला ऑक्सिजन तयार करतात. तो ऑक्सिजनचा वापर समुद्रातल्या वनस्पती देखील करतात आणि माणसाला देखील होतो. म्हणजे केवढा मोठा ऑक्सिजन होत असेल बघा की 50-60% तर माणूसच पृथ्वीवरचा घेतो आणि तेवढाच तो ऑक्सिजन कंझ्युम होतो तिथलच्या प्राणीमात्रांकडनं. तर ते हे आहे. ते एक सीवीड म्हणून वनस्पती समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सापडते. तर ही अत्यंत औषधी असते वनस्पती. तर ही वनस्पतीची शेती आता आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे. बांबू वगैरे रोवून त्याच्यावर ते मॉस हळूहळू धरतं आणि त्याचे काही रोपं लावली जातात. तर ही अत्यंत औषधी अशी वनस्पती आहे. त्याच्यामुळे विविध प्रकारच्या ॲनिमिक कंडिशन्स, कॅन्सर, त्याच्यानंतर TB याच्या रोगावर याची औषधांचा वापर होतो. त्याच्यामुळे पाश्चात्य जगामध्ये याच्यामध्ये सॅलडमध्ये याचा वापर होतो. त्याच्यानंतर याची आईस्क्रीम बनवले जातं. अशा वेगवेगळ्या सीवीड आपल्याला आपण फारसं खात नाही, परंतु पाश्चिमात्य देशामध्ये याला प्रचंड मोठी मागणी आहे आणि भारतामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर सीवीडचं लागवड करतो आणि एक्सपोर्ट करतो आणि त्याच्यातून लाखो डॉलरचं आपल्याला हे मिळतं. हे असं सीवीड तयार करतात. जपानमध्ये चायना नंबर 1 आहे सीवीडचं प्रोडक्शन करण्यामध्ये. त्याच्यानंतर कोरिया आहे, जपान आहे, त्याच्यानंतर भारत आहे. तर हे असं सॅलड दिसतं त्याच्यामध्ये. शंख हा देखील एक सजीव आहे. आता आपण छोटे छोटे शंख पाहतो. 5 आणि 6 फुटाचे शंख आहे. म्हणजे मी बोलतो एवढा मोठा शंख पण असू शकतो. तर हे शंख हे सजीवच असतात. तर ते त्याच्यामध्ये कालांतराने ते मरून जातात. 15 दिवसांतर, 20 दिवसांतर त्याचं शेल तसंच राहतं. आता या शंखांमध्ये काही शंख विषारी पण असतात. ते चालताना जर पायाला लागले तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते. ते शंखावर दक्षिणावर्ती शंख, त्याच्यानंतर उजव्या बाजूला त्याचे वर्तुळाकार असे चक्र असतात, असे काही शंख. तर ते सगळे देवामध्ये ठेवले जातात आणि मानले जातात की हे शंख हे शुभ आहेत. तर आपल्या संस्कृतीमध्ये शंखाचं अतिशय महत्त्व आहे. तर त्या दृष्टीने शंखांविषयीची खूप वेगळी माहिती त्याच्यामध्ये लेखकांनी दिलेली आहे. आता मोती हा एक आपण पाहतो समुद्रामध्ये. तर हा मोती कसा तयार होतो? तर जी कालवं असतात, कालवं तुम्ही खाता ना, तर ऑयस्टर, तर त्याच्यामध्ये छोटासा जीव असतो शिंपलीमध्ये. कालवं ही शिंपली उघडून खातात. अमेरिकेमध्ये ऑयस्टरचा फेस्टिवल करतात. म्हणजे समुद्रामध्ये छोट्या छोट्या असे टेबल्स लावले जातात आणि तुम्हाला त्याची कालवं पकडून तिथे देतात आणि ती खायची अशी खरवडून. तर ह्या जीवामध्ये काहीतरी बारीक वाळूचा कण जातो किंवा काहीतरी हे जातं आणि त्या वाळूच्या कण गेल्यानंतर ते त्याला टोचायला लागतात आणि मग ते जे आतला जो सजीव आहे, प्राणी आहे, तो त्याच्या तोंडातून एक लाळ अशी निर्माण करतो आणि ती त्याच्या भोवती गुंडाळली जाते आणि ही क्रिया बरेच दिवस अशी अनेक महिने चालू असते आणि ते पूर्ण झालं की तो आतला जीव मरून जातो आणि आपण उघडलं की मोती पाहायला मिळतो आपल्याला. तर म्यानमारचा आखात आहे त्या मोत्यांसाठी प्रसिद्ध आहे. काही विशिष्ट आखात आहेत, तिथे वेगळे कल्चरल मोती सापडतात. तर हे 1 ग्रॅमपासून अर्धा ग्रॅमपासून ते 25-30 ग्रॅमपर्यंत सुद्धा मोती दिसतात. काही मोतींना हिरवे कलर असतात, काही लाल कलर असतात. असं वेगवेगळं खूपच इंटरेस्टिंग. आता बऱ्याच वेळेला हे कष्टप्रद आणि त्रासदायक असं आहे, म्हणून मग कल्चर्डरित्या मोत्यांची शेती केली जाते. तर ही शिंपली अशी पकडून आणली जातात, कालवं भरपूर मिळतात आणि त्याच्यामध्ये मग त्यांना इंजेक्ट करून भूल दिली जाते आणि त्याच्यामध्ये मग असा कठीण द्रव सोडला जातो आणि ते पुन्हा बंद करतात. आणखीन मग ते आपण पाण्यामध्ये पाहतो की मोत्याची शेती होते. मोत्याच्या शेतीमधनं सुद्धा महाराष्ट्राचे बरेच लोक शेतकरी पैसा कमवायला लागलेले आहे. तर असं समुद्राचा एक वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये जैवविविधता असते. हे आतला सेक्शन आहे, ऑयस्टर आणि पर्ल्स कसे तयार होतात. एकाच वेळेला अनेक पर्ल पण होऊ शकतात, तर त्याचं ते दाखवलेलं आहे. आता समुद्रामधला मगाशी मी म्हटलं प्रचंड मोठ्या प्रमाणात समुद्रात घाण आहे. कुठेही जा समुद्रकिनार तुम्हाला, म्हणजे मला वाटतं सिंधुदुर्ग वगैरे पुढे गेल्यानंतर वेंगुर्ला वगैरे तिथे स्वच्छ समुद्र असतो. रत्नागिरीला पण काही स्वच्छ समुद्र नाही.
तर त्यामुळं इतका तो घाण समुद्र किनारा केला अलिबाग वगैरे. आता तरी पण लोक जात असतात, कचरा करत असतात. अलिबागच्या किनाऱ्यावर पाहिलं उभं राहिलं तर संपूर्ण मुंबईचा समुद्र कचरा असा इकडे वाहत येतो. तर आपणच कचरा करतो की नाही, जगभरातला सगळा कचरा हा समुद्रात डंप केला जातो. समुद्रामध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह निकामी झालेले येऊन पडतात. आण्विक कचरा दुनियाभरचा म्हणजे तिथे गार्बेज टाकले असतो. हे पॅसिफिक महासागरामध्ये जवळपास 2000 किलोमीटर लांबीचं एक बेट आहे. हे फक्त कचऱ्याचं बेट आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आता बऱ्याचशा देशांनी त्यांचे कडक रूल केलेले. आपल्या देशामध्ये सुद्धा काही काही चायनाचे जहाजं यायचे कचरा टाकायला, तर आपल्या लोकांनी त्यांना परतून लावलेलं होतं की इथे टाकायचं नाही कचरा. कारण वेस्ट टाकणार कुठं, म्हणजे टेलिफोन असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील आणि इतर अनेक कचरा वगैरे. तर बऱ्याच ठिकाणी मग समुद्रामध्ये ती कंपल्सरी केली की बेटांमध्ये ते पुरायचं. पाहता पाहता नाही तर प्रचंड जशी तुमची प्रगती होते समुद्र पूर्णपणे पोल्यूट होऊन जाईल. अशा म्हणजे आजच्या घडीला 20 कोटी मेट्रिक टन कचरा समुद्रात आहे. संजय जोशींनी याच्यावर एक सुंदर असं आर्टिकल लिहिलेलं आहे. ते काय आहे ते. तर या कचऱ्यामुळं संपूर्ण याचं आता पोल्युटेड व्हायला लागलं समुद्र. तर तो आहे या. आणखीन समुद्रात पोल्युशन कशामुळं होतं? तेलवाहू जहाजांमुळं. आपल्याकडे पण 2-3 घटना घडल्या होत्या. तेल गळती होते, तेलाचं तवंग समुद्रावर पसरतो, टँकरमधून तेल गळतं. तर त्याच्यातले पशु पक्षी प्राणी वगैरे त्याच्या तेला नाकातोंडात जाऊन मरून जातात. समुद्राचं पाणीच लागतं त्यांना, दुसरं कुठलं चालून दूषित पाणी चालत नाही. तर याचे नियम अतिशय कठोर केलेले आहेत. आणखीन लाखो डॉलर्सचा दंड आता होतो. पण बरीचशी तेलाची टँकरची वाहतूक ही समुद्रामधून होते आणि त्याची पुरेशी काळजी घेतली जात नाही. आता मात्र परमिशन देताना मात्र ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्याचे इंटरनॅशनल रूलच आहे. म्हणजे इथेच्या कोर्टात त्याच्या केसेस चालत नाहीत. ज्या समुद्रात तुम्ही तिथे घाण केली असेल तर तिकडे तुम्हाला तिथच्या देशाची सजा होते. अशा पद्धतीचं आहे. हे बाह्य पक्षी तेल प्रदूषणामुळे मृत झालेले पक्षी दिसतात आहे तुम्हाला. आता समुद्र निळा का दिसतो असा प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो. समुद्र निळा का दिसतो? तर प्रकाशाला एक तरंग लांबी असते, वेव्हलेंथ म्हणतात. तर ज्या सूर्यप्रकाशाच्या एका किरणामध्ये 7 रंग दडलेले असतात. लोलकामध्ये जर आपण पाहिलं तर सूर्यप्रकाश जेव्हा समुद्राच्या पाण्यावर पडतो तर त्याचं विकिरण होतं, रिफ्रॅक्शन होतं. तर त्यावेळेला ज्या किरणांची तरंगलांबी जास्त आहे, वेव्हलेंथ, ते तांबडा, हिरवा, तपकिरी असे रंग हे यांची जास्त तरंगलांबी असते, ते शोषले जातात. आणि ज्याची तरंगलांबी कमी आहे ते उदाहरणार्थ निळा, पारवा असे जे आहे ते रंग रिफ्लेक्ट करतात. त्यामुळं ही प्रतिक्रिया सारखी कॉन्स्टंटली चालू असते. तर त्यामुळं जेव्हा पाण्यावर प्रकाश पडतो समुद्र किनाऱ्यावर तर त्यावेळेला पूर्णपणे संपूर्ण प्रकाशकिरण हे रिफ्लेक्ट होतात आणि ते ज्यांची तरंगलांबी कमी आहे ते मोठ्या प्रमाणावर रिफ्लेक्ट होतात. बाकी सगळे समुद्रात शोषले जातात. त्यामुळं समुद्र हा निळाशार दिसतो. आता काही ठिकाणी अटलांटिक महासागर हा हिरवा दिसतो. तर तिथे खाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगल आहे आणि वनस्पती आहे, कोरल्स आहेत. तर तिथं हिरवा, तांबडा, तपकिरी हे रंग शोषले जातात. काही ठिकाणी काळा रंग शोषला जातो. तर त्यामुळं मग पॅसिफिक महासागर नेहमी निळा दिसतो. त्याचं कारण आहे तर सागराची निळाई ही एक अतिशय महत्त्वाची अशी आहे. आपल्याकडे ब्लू फ्लॅग शिप असा एक दर्जा आहे समुद्र किनाऱ्यांना. ब्लू फ्लॅगचे समुद्र किनारे हा आंतरराष्ट्रीय युनोनी ठरवलेला एक मानांकन आहेत की समुद्राची सुरक्षितता, त्यातलं स्वच्छता, त्यातलं पर्यावरण, पाण्याची गुणवत्ता आणि एकूणच सौंदर्य याप्रमाणे त्यांचं मानांकन केलं जातं. त्याच्यामध्ये डेन्मार्क, ब्राझील, स्वीडन हे समुद्रकिनारे जास्त आघाडीवर आहे. आपल्या देशामध्ये 12 समुद्रकिनाऱ्यांना हा दर्जा मिळालेला आहे. तर कोकणामधला भोगवे म्हणून समुद्रकिनारे, भोगवे, त्याला हा ब्लू फ्लॅगचा दर्जा मिळालेला आहे. तर जेव्हा पर्यटनाला जाल तेव्हा ब्लू फ्लॅग कुठला दर्जा आहे ते आपण पाहायचं आणि मग तिथे आपण जायचं, अशा पद्धतीचं आहे. आता समुद्रामधनं इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं. तर समुद्राच्या बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं समुद्राचा उपयोग काय? खारं पाणी हे डिसॅलिनेशन करून गोड पाणी करायला पाहिजे, पण ते तंत्र अतिशय महागडं आहे. UAEमध्ये ते वापरलं जातं, काही काही देशांमध्ये होतं. आपल्याकडे आता मनोरीला असा प्लॅन्ट टाकण्याचा चाललेला आहे, परंतु किचकट आणि तांत्रिकदृष्ट्या ते कठीण आहे. तर समुद्राच्या पाण्याच्या लाटांचा वापर करून
लाटामध्ये जी कायनेटिक एनर्जी असते त्याचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आपल्याकडं अजून फार मोठ्या प्रमाणाने सुरू झालेलं नाही आहे. मद्रासमध्ये एका ठिकाणी याचं जनरेशन सुरू आहे. त्यानंतर गुजरातमध्ये कांडलामध्ये आता असं इलेक्ट्रिसिटी जनरेशन समुद्राच्या लाटांवर होतं. तिथे टर्बाईन असे टाकले जातात आणि त्याच्या आत पंखे असतात, त्याच्यातून समुद्राच्या लाटांवरनं सारखे आदळत असतात आणि जेव्हा ती समुद्राची मोठी भरती येते त्यावेळेला त्याच्यातली जी कायनेटिक एनर्जी असते, टेक्निकल आहे, तर त्याचा ती टर्बाईनमध्ये साठवली जाते आणि टर्बाईनवरनं ती सेंटरला येते दुसऱ्या बाजूच्या. अशा पद्धती इलेक्ट्रिसिटी आणि फार मोठी जनरेशन होत नाही. आत्ता आपल्याला थर्मल पॉवर आणि हायड्रो पॉवर अशा 2 पॉवरने मोठी इलेक्ट्रिसिटी जनरेशन मिळते. त्याच्यातून अजून तेवढं ते तंत्र प्रगत झालेलं नाही आहे. आता समुद्रामध्ये शेती पण करायला सुरुवात झालेली आहे. समुद्री खाऱ्याच्या पाण्याचा वापर काय आहे, तर आपल्याकडे बांगलादेशमध्ये आता तांदूळाची लागवड वगैरे व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्या इथे डहाणू आणि ह्या पालघर या किनाऱ्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर समुद्र मेथी म्हणून एक अशी येते छोटी, ती अतिशय टेस्टी लागते. आणि काही प्रमाणात गाजर, काकड्या वगैरे असं पण पिकवलं जातं. परंतु ह्या पुढं आता इकडच्या सगळ्या जमिनी आता वेस्ट व्हायला लागलेल्या आहेत, तर त्या सगळ्या खाऱ्या पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने चायना मात्र आघाडीवर आहे आणि त्यांनी एक वेगळ्या अशा पद्धतीचे वाण जाती शोधून काढलेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणात मका, तांदूळ याचा वापर चायनामध्ये होतं. मग त्याचं इट इज नोन ॲज अ सी वॉटर राईस आणि त्या जगामध्ये मोठी मागणी आहे त्याची. हे मगाशी मी सांगितलं दोन्ही पाण्यांमधला फरक, हा ब्ल्यू आणि हा अटलांटिक. ब्ल्यू हा तुम्हाला पॅसिफिक आणि अटलांटिक समुद्र एकत्र जिथं येतं तिथं हा फरक वेगळा तुम्हाला दिसतो. हा बऱ्याच वेळेला हा अनुभव सगळ्यांना येत नाही, पण काही कोकणातले मंडळी नाही. तर रात्री समुद्र इल्युमिनेट होतो. खोल समुद्रामध्ये काही काही वेळेला रात्री अशी निळीशार चमक काजव्यांसारखी दिसते. तर छोटे छोटे असे प्लँक्टनसारखे जीव असतात जे ल्युसिफेरिन द्रव्य सोडतात, काजवे जे सोडतात द्रव्य, त्याचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि त्याच्यामध्ये असा समुद्रकिनारा लांब तुम्हाला छान निळा दिसतो. मध्यरात्री जर शांत असेल तर सरसा दिसत नाही, पण हे याची एक सौंदर्यच आहे. रिमोट समुद्रकिनाऱ्यात पाहायला मिळत आहे. एक हे समुद्र फुलं म्हणून आहे, फ्रॉस्ट. आर्टिकमध्ये बऱ्याच वेळेला तापमान कमी जास्त होतं समुद्राचं. दरवेळेला समुद्राचं तापमान कधी 18, 15, 12 असं जातं. त्यावेळेला बर्फाच्या तापमानापेक्षा वरचं तापमान थोडंसं जास्त असतं आणि त्याच्यातून एक वाफ निर्माण होते आणि ती वाफ आल्यावर बाहेरचं तापमान मात्र थंड असल्यामुळं ते तेवढ्यापुरतं ते समुद्राचे बर्फ गोठलं जातं वेगवेगळ्या आकारामधले. तर सुंदर असे त्याला फुलांचे आकार घेतले जातात. ते याला फ्रॉस्ट फ्लावर असं म्हणतात. तर अशा पद्धतीचा हे एक वेगळं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. सांगण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. 2-3 तास मी बोलू शकतो आणि या लोकांना जर आणलं तरी तुम्हाला दिवसभर सेमिनार घ्यावा लागेल याच्यावर. इतकी ही इंटरेस्टिंग, अतिशय सुंदर अशी माहिती आहे. आणि आताही तुम्हाला लक्षात आलं की समुद्र जपणं काय गरजेचं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने समुद्र साक्षरता आपल्या मध्ये रुजली पाहिजे आणि त्याचा कसं समुद्राकडे डोळसपणे कसं पाहायचं या संदर्भात आम्ही ह्या पुस्तकामध्ये लोकांना जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समुद्र हे आपल्या जीवनात, माणसाच्या जीवनात इतकाच महत्त्वाचा भूमिका आहे आणि त्याला जपलं पाहिजे, एवढंच मी आता ह्या कार्यक्रमाच्या शेवटी सांगेन. आणि मला इथं या विषयावर व्याख्यान देण्यासाठी ग्रंथालीनं आमंत्रित केलं याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजचं हे माझं या विषयावरचं व्याख्यान संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने रविराज गंदे यांनी समुद्र विज्ञान हा विषय आपल्याकडे अतिशय खुलवून मांडला. विविध स्लाइड्स, फोटोग्राफ्स आणि या सगळ्यातला एकूण अभ्यास, अशी सगळी मांडणी आजच्या या व्याख्यानाची होती. समुद्र जितका खरं तर अथांग आहे, त्याच्यामुळे हा विषयही खरं तर अथांग आहे. पण आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक थोडा प्रकाशझोत आपण समुद्र, महासागर या विषयावर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर समुद्र आपण जपला पाहिजे. पर्यावरणातला एक महत्त्वाचा घटक आहे. आज आपण बघतोय की समुद्र एका प्रकारे कचरापेटी बनलेली आहे. आपण त्यात जे जे काही टाकतो ते पुन्हा किनाऱ्यावर येत असतं. म्हणजे आपण समुद्राला काय देतोय हे खरं तर आपल्याला
दिसत आहे. त्यामुळे एक नागरिक म्हणून ही जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे की आपण समुद्रात कोणताही कचरा न टाकणं आणि समुद्र जितका आपल्याला स्वच्छ राखता येईल, सुंदर राखता येईल, निसर्गातला हा एक महत्त्वाचा घटक आहे. तो प्रयत्न आपण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी केला पाहिजे. गंदे सरांनी अतिशय सुंदर अशी मांडणी समुद्र या विषयावरची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. मी आपले मनापासून आभार मानते. ग्रंथालय प्रतिभांगणमध्ये आपण आलात याबद्दल धन्यवाद.